पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। मंचरमध्ये कांदा प्रश्नावर सर्वपक्षीय आंदोलन, रोहित पवारांसह नेते ताब्यात। राज्यात कांद्याच्या घसरलेल्या दरामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील मंचर येथे आज सर्वपक्षीय आंदोलन करण्यात आले। नंदी चौकात झालेल्या या आंदोलनात आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके, आमदार बाबाजी काळे, जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह विविध पक्षांचे नेते आणि शेतकरी सहभागी झाले। कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा आणि सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा या मागण्यांसाठी मंचरच्या नंदी चौकात सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आले। आंदोलनापूर्वी झालेल्या सभेत आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके आणि इतर नेत्यांनी सरकारवर टीका करत कांदा उत्पादकांना तातडीने दिलासा देण्याची मागणी केली। यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप केलाय। यानंतर आंदोलकांनी थेट पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता। आंदोलन सुरूच राहिल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके यांच्यासह प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले। त्यानंतर महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात आली। ताब्यात घेतल्यानंतर रोहित पवार यांनी सरकारवर टीका करत कांदा उत्पादकांना न्याय आणि योग्य दर मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील असा इशारा दिला। घसरलेले कांदा दर आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। मंचर मधील या आंदोलनामुळे कांदा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून सरकार यावर काय निर्णय घेते याकडे आता राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। कुणाला आपल्याला मुलीचं लग्न करायचं होतं, कुणाला आईचं ऑपरेशन करायचं होतं, कुणाला बापाचं श्राद्ध घालायचं होतं। फक्त या कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे प्रत्येकाच्या स्वप्नांची राख-रांगोळी त्या ठिकाणी झाली। नेता त्या ठिकाणी केला की ज्या नेत्याने महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून काही काळी अनुदान त्या ठिकाणी शेतकऱ्यांना देण्याची भूमिका त्या ठिकाणी अर्थमंत्री म्हणून घेतली होती। आज काय परिस्थिती आहे? आज देशाच्या कृषी मंत्र्यांची काय भूमिका, राज्याच्या मुख्यमंत्र्यांची काय भूमिका, महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्यांची काय भूमिका। शेतकऱ्यांनो, ही बाजार समिती सभापती आहे, जिल्हा परिषदेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा गटनेता आहे। एका बाजूला हे सगळे चित्र बघितल्यानंतर एक गोष्ट आहे, दुर्दैवाने या राष्ट्रावर मला महाराष्ट्राच्या नेते मंडळांना सांगावं लागेल, काय सांगावं लागेल की सरकारच्या बद्दल ग्रामीण भागामध्ये प्रचंड मोठी खटखट आहे। या खटखटीतून या महाराष्ट्रामध्ये तुम्ही लढायला तयार आहे की नाही? या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्यांचं नेतृत्व करायला कुणी तयार होणार आहे की नाही? कुठला नेता पुढे येणार आहे की नाही? का प्रत्येक नेता म्हणणार मी आणि माझा मतदारसंघ, मला सीबीआयची नोटीस येईल, मला ईडीची नोटीस येईल। या सगळ्या ईडीसीच्या या घोटाळ्यामुळे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही लढणार आहे की नाही हा खरा प्रश्न झाला। थांबा, बोलू द्या ना हो साहेब, अहो बोलू द्या ना हो, अहो बोलून तर द्या, अहो बोलून तर द्या ना। अरे शेतकरी एकजुटीचा मागे
शेतकरी एकजुटीचे भलं झालं तर मजुराचं भलं होणार, मजूर आणि शेतकऱ्याचं भलं झालं तर ग्रामीण अर्थव्यवस्था चांगली होणार. ग्रामीण अर्थव्यवस्था चांगली झाली तर उद्या जाऊन मुलांना शिक्षणाला अडचण नाही, याला अडचण नाही. आता बघा, तुम्ही एका बाजूला म्हणताय की पाऊस नाही, माझं शेतकऱ्यालाही कळालं की उद्या जाऊन शेतामध्ये काही पिकणार नाही. म्हणजे पिकलंय त्याला ते रेट मिळू द्या, ते सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहे. लोक बघतायत तुम्ही लाखो करोड रुपयाची कामं तुम्ही मोठ्या मोठ्या टेंडर मॅनेज करून त्या ठिकाणी देताय. आमदारकी देत असताना 50-50 कोटीची बोली केली जाते. आता काय झालंय की एक ॲम्ब्युलन्स 2-3 किलोमीटरवर अडकलेली आणि आम्हाला कळालं की तिथं ॲम्ब्युलन्स अडकली. मग ॲम्ब्युलन्सकडे बघून आणि तिथे असणाऱ्या रुग्णांकडे बघून आम्ही निर्णय घेतला बाजूला सरकायचा. आणि मग बाजूला सरकल्यानंतर मग पोलिसांनी त्याचा फायदा घेतला. शेवटी आम्ही भूमिका घेत असताना ॲम्ब्युलन्सवाल्यांची नाही तर आजारी असणाऱ्या व्यक्तीची घेतली, शेतकऱ्यांसाठी लढत होतो. पण नंतर मग आमचा कुठेतरी पोलिसांनी विश्वासघात घेतला. आम्ही परत रस्त्यावर जाण्याचा प्रयत्न जेव्हा केला, आम्हाला ताब्यात घेतला, आमच्या नेत्यांना आधी घेतलं, नंतर आम्हाला घेतलं. एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही सरकार पासून शेतकऱ्यांच्या बाजूने काहीतरी हिताचे प्रयत्न करतो, कांद्याला बाजारभाव मिळाले पाहिजे, त्यासाठी केंद्र सरकारकडे या संदर्भात बैठक असतो. आता शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यानंतर जिवंत करणार आहे का? कांदा विकल्यानंतर मग कांद्याचं तुम्ही काय करणार आहे? त्या मोगम बोलून चालत नसतं, शब्द द्यावा लागतो, शब्द दिलेला पाळावा लागतो. इलेक्शनच्या आधी 24 रुपये आणि इलेक्शन झाल्यानंतर 12.5 रुपये. मग आम्हाला भांडून कुठेतरी 15-15.5 रुपये करावा लागला. तोही आम्हाला परवडत नाही, कारण का 18 ते 20 रुपये आमचा खर्च आहे कांद्याचा, आम्हाला तो वाढून दिलाच पाहिजे. तुम्ही केंद्रात गेला, सरकारच्या एकजुटीला तुम्ही घाबरला, तुम्ही चुकला, तुम्ही दिल्लीला गेला, चर्चा केली, चर्चा करून तुम्ही ठोस निर्णय काय घेतला? अजून काहीच घेतला नाही. नाशिकला कागद तरी मिळाला, पुण्याला अजून कागद सुद्धा मिळाला नाही, जो नाफेडचा 15 रुपये 80 रुपये पैशाचा. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी निर्णय घ्यावा लागेल. बोलून चालणार नाही, लोक तुम्हाला रस्त्यावर फिरून देणार नाही, अशी परिस्थिती येऊ शकते. दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात आज आंदोलन केलं. दिलीप वळसे पाटलांनी सगळी भूमिका मांडली की ठीक आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न जर महत्त्वाचे असेल तर आपण एकत्र बैठक घेऊ, रोहित पवार माझ्याकडे आले तर सोबत चर्चा करू, अजून काय उपाययोजना असतील केंद्र सरकारशी बोलू. बघा, मी असं कुठल्या शेतकऱ्याला बोललो नाही तुम्हाला आता आंदोलन करायचं माझ्या घरी या, मी बसतो, तुम्ही या, तिथं आंदोलन करू. आम्ही लोकांकडे आलो आणि आम्ही काय आंबेगाव मतदारसंघात आंदोलन केलं नाही, आम्ही महाराष्ट्रात केलेलं आहे. कारण महाराष्ट्र सरकार, दिल्लीचं सरकार म्हणजे केंद्राचं सरकार झोपलंय, यांना जागा करायचंय. इथं असणाऱ्या शेतकऱ्यांनी भूमिका घेतली की आता आपल्याला लढायचंय. त्यानंतर देवदत्त भाऊंनी पुढाकार घेतला. इथं असणाऱ्या आसपासचे जसं की बाबाजी काळे आहेत, खासदार साहेब आहेत, आम्ही आहोत, सगळे शेतकरी आले, एकत्रित आले, आंदोलन केलं. असं बसू करू असं होत नसतं. काय असतं, नेते बसतात, करतात, चहा पितात, जेवतात, बिर्याणी खातात, मटण खातात, सगळं खातं. आणि गरीब मात्र काय आहे की कांदा आणि भाकरी खातो. गरीब मरतो, गरिबाच्या घरावर तिथं छत नाही, मुलांना त्या ठिकाणी फी देता येत नाही. मग नेत्यांबरोबर चर्चा करण्यापेक्षा आमचं म्हणणं आहे की तुम्ही या रस्त्यावर शेतकऱ्याचं जरा समजून घ्या आणि सत्तेत असल्यामुळे विषय मार्गी लावा. सकाळी मंत्री प्रेसिडेंट सांगितलं की मी रोहित पवारांशी बोलणार आहोत, त्या संदर्भात चर्चा करणार. तर त्यांनी पुढाकार घेतला तर पुढची भूमिका असेल. हे बघा, माझ्याशी बोलण्याचं काहीच कारण नाही ना, मी विरोधात आहे. तुम्ही सत्तेत आहे, तुम्हाला कोणाला फोन करायचा आहे तर सुनीता वहिनींना, काकींना फोन करायचा आहे, देवेंद्र फडणवीसांना करायचा आहे, एकनाथ शिंदेंना करायचा आहे. आज तिघांना म्हणायचं तर बाद झालं राजकारण, बाजूला ठेवा. ही जी घोडेबाजी लावलेली आहे, घोडेबाजार 50 कोटीचा एका MLCच्या सीटला बंद करा, चला दिल्लीला परत एकदा. स्मरणपत्र जसं अजितदादांच्या बाबतीत स्मरणपत्र दिलं होतं त्यांच्या पक्षाला, CBI कडे द्या, परत स्मरणपत्र CBI कडे द्या, तरी काय नाही झालं. तर आता दादांच्या बाबतीत तुम्ही न्याय देऊ शकत नाही, शेतकऱ्याला न्याय तुम्ही कसं? आज रस्ता रोको केलं, पुढची भूमिका कशी असते? बघा, 18चं आंदोलन थोडं छोटं होतं, 26चं मोठं होतं. 18च्या आंदोलनाचा फायदा शेतकऱ्याला झाला, 26च्या आंदोलनाचा फायदा शेतकऱ्याला झाला, भाव थोडे वाढले.
आता याचाही त्या ठिकाणी फायदा होईल असा आमचा विश्वास आहे, अपेक्षा आहे. आणि अजून सुद्धा सरकार जर पुढचे 5-7 दिवस असंच हातावर हात लावून नाही तर हाताची घडी तोंडावर बोट करून बसलं, मग मात्र त्या ठिकाणी त्यांना जागेवर आणावं लागेल. आमची एकच मागणी आहे, फक्त आम्हाला 25 रुपये हमी भाव द्या, शेतकऱ्याला हमी भाव द्या. नोकरीवाल्याचा महिन्याला पगार झाला तर त्याच्या पोरांनी काही मागितलं तर त्याला देता येतं, पण आमचे 4-4 महिने कांदे वखारीत आणि ते जर आम्ही 10-12 रुपयांनी विकले तर आमच्या मुलांना आम्हाला त्यांना काही देता येत नाही. शेतकरी आज फक्त वरून जिवंत आहे, आतून अख्खा मेलेला आहे. शेतकरी आज आतून अख्खा मेलेला आहे, त्याला कोणत्याही मालाला बाजार नाहीये. त्याच्यामुळे या सरकारने आम्हाला 25 रुपये हमी भाव देऊन आज खताची गोण 2,500 रुपयाला झाली. शेतकरी बाईची मजुरी एकरी 18,000 रुपये काढायला झाले. 1.5 ते 2 लाख रुपये कांद्याला हे खर्च आहे. तुम्हाला जर एवढं वाटत असेल शेतकऱ्यांनी मरावा तर इथं आम्ही आज मरू का? माझी इच्छा आहे, जर एक शेतकरी मरत असेल तर सरकार कांद्याला 25 रुपये हमी भाव देत असेल तर आज मी ह्या स्टेजवर दादा सांगतो, इथं आज मी मरायला तयार आहे. मी आज औषधाची बाटली आणलेली आहे. शांत व्हा शेतकरी, ही एका शेतकऱ्याची व्यथा आहे. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सरोदे.